मित्रांनो, स्मार्टफोनच्या जगात ना 2025 मध्ये एक फार इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे. लोकांना कॉम्पॅक्ट फोन्स आवडायला लागलेत. आणि कॉम्पॅक्ट फोन सुद्धा का आवडायला लागलेत माहितीये का? कारण की कॉम्पॅक्ट फोन चांगले लॉन्च झालेले आहेत. त्याच्या आधीपर्यंत ना फ्लॅगशिप लेवलचे जर का कॉम्पॅक्ट फोन घ्यायचा ना तर एकच फोन तुमच्या डोक्यात येईल, तो म्हणजे आयफोन. येस, ओनली आयफोन. आणि नो डाऊट आयफोन 16 तुम्ही बघितलं, आयफोन 17 बघितलं, दे आर सम ऑफ द मोस्ट पॉप्युलर स्मार्टफोन्स. हो, सगळं तुम्ही लिस्ट बघितलं ना, टॉप 10 ग्लोबली कुठले स्मार्टफोन सेल होतात तर आयफोन 16 आहे. विचार करा. अँड्रॉइड मध्ये सांगायचं झालं तर सॅमसंग गॅलेक्सी एस सिरीज मध्ये जो बेस व्हेरियंट असायचा तो एक कॉम्पॅक्ट असायचा. त्याच्या पलीकडे दुसरं ऑप्शन नसायचं. पण 2025 चेंज ऑल दॅट. आणि 2026 मध्ये जर का आता तुम्ही विचार करत असाल ना की मला आयफोन 16 घ्यायचंय का आयफोन 17 घ्यायचा, थांबा जरा. कारण की 5 असे फोन्स तुम्हाला सांगणार आहेत जे कॉम्पॅक्ट सुद्धा आहेत आणि जबरदस्त आहेत आणि आयफोन 16, 17च्या तोडीला येतील ते, आणि त्यांच्याहून कमी प्राइस मध्ये तुम्हाला मिळतील, चांगले फोन्स मिळतील. सांगणार आहे तुम्हाला. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन वाजवा. आपली मराठी कम्युनिटी मोठी करायची आहे. चलिए चालू करूया. चलिए लेट स्टार्ट. नाही, चालू करूया आपण. लेट अस स्टार्ट. येस, सगळ्यात आधी सॅमसंग गॅलेक्सी S26 आता लॉन्च होतोय 25-26 फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये. तुम्हाला माहिती आहे एस सिरीजचे जे बेस व्हेरियंट असतात ते नेहमीच चांगले असतात आणि दिस वन इज गोइंग टू बी नो डिफरंट. पण ह्या वेळेला एक्साइटिंग काय माहिती का? एक्झिनॉस चिपसेट ह्या वेळेला चांगली आहे. एक्झिनॉस 2600 जी 2nm बेस चिपसेट आहे, अतिशय स्ट्रॉंग आहे. म्हणजे ज्याचे जे बेंचमार्क्स वगैरे आलेत ना, ओ क्रेझी. 8 Elite Gen 5 ला वगैरे कॉम्पिटिशन देते. बेस 256 GB चा व्हेरियंट आहे. कॅमेरा नेहमीच चांगला असतो. 4300 mAh ची बॅटरी. याच्यामध्ये थोडी मोठी बॅटरी पाहिजे कारण की दुसरे कॉम्पॅक्ट फोन जे सांगणार त्याच्यामध्ये 5, 5.5, 6, 6.5 हजारापर्यंत बॅटरी असणार आहे. त्यामुळे दॅट इज गुड. पण हो, कॉम्पॅक्ट पाहिजे आणि लॉंग टर्म यूज करायचं आहे, 6-7 वर्षाचे अपडेट्स पाहिजेत तर S26 कडे बघा. 80,000च्या दरम्यान येईल. दुसरा म्हणजे Xiaomiचा 17. हा ऑलरेडी चायनामध्ये लॉन्च झालाय. 8 Elite Gen 5 वरती आहे. 1.5K रेझोल्युशनचा जबरदस्त डिस्प्ले. ह्याचा कॅमेरा चांगला आहे. लायकाची जी ट्युनिंग आहे ना, ऑन पॉइंट आहे. आणि 7000 mAh ची बॅटरी आहे. 7000 लिटरली 100 वॉट चार्जिंग आहे, 100 वॉट वायर्ड चार्जिंग आहे, 50 वॉट वायरलेस चार्जिंग येते, IP68, 69 वगैरे. आणि ह्याची प्राइस लिटरली S26 पेक्षा कमी असणार आहे, 70,000. हा मार्च मध्ये लॉन्च होणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे. पण माझ्यासाठी एक फोन जो 2025 मध्ये माझा एक खरंच आवडीचा फोन होता तो म्हणजे X200 FE. त्याचा सक्सेसर X300 FE. कॅमेरा याचा जबरदस्त असणारच आहे. 8 Gen 5 असल्यामुळे परफॉर्मन्स जबरदस्त आहे. कॉम्पॅक्ट आहे. मोठी बॅटरी आहे 6500 mAh ची. जाईसची ट्युनिंग येते याच्यामध्ये. 40 वॉट वायरलेस चार्जिंग सुद्धा आहे. आणि ह्याची प्राइस इव्हन कमी येईल, 60,000 पर्यंत. मागच्या वर्षी 50,000 आहे, पण या वर्षी तुम्हाला माहिती आहे प्राइस वाढलेले आहेत. तर 60,000 मध्ये तुम्हाला X300 FE मिळणार आहे. एप्रिल-मेच्या दरम्यान हा लॉन्च होणार आहे. आय थिंक दॅट इज क्वाईट गुड. आणि त्याच्यानंतर माझा 2025चा फेवरेट कॉम्पॅक्ट फोन म्हणायचं झालं ना, टॉप 3 पैकी एक होता OnePlus 13S. त्याचा सक्सेसर OnePlus 15S येणार आहे. 8 Elite Gen 5 असणार आहे. 165 हर्ट्झचा फास्ट रिफ्रेश रेट आहे. 6.3 इंचचा 1.5K रेझोल्युशनचा OLED डिस्प्ले असणार आहे. सो इट इज गोइंग टू बी एक्सलेंट व्हेन इट कम्स टू परफॉर्मन्स. डिस्प्ले एकच आहे. या वेळेला ना IP68, 69 द्यायला पाहिजे. मला वाटतं मागच्या वेळेला एकच कमी होती, ते म्हणजे IP64 का 65 होतं. आता IP68, 69 असलं ना कम्प्लीट होऊन जाईल. कारण की 7500 mAh ची बॅटरी म्हणजे कॉम्पॅक्ट असून 7500 mAh बॅटरी म्हणजे 2-2.5 दिवस तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हा सुद्धा 60,000 पर्यंत येणार आहे. सो एक्सलेंट अगेन. आय थिंक मे च्या दरम्यान तो हा सुद्धा लॉन्च होईल. एक्सलेंट. आणि फायनली Oppo Find X9s. आता Oppoचा का मी तुम्हाला सजेस्ट करतो माहिती का? कारण की जर का तुम्हाला Qualcomm नाही, तुम्हाला डायमेन्सिटी पाहिजे असेल तर डायमेन्सिटी 9500S वरती असणार आहे. इनफॅक्ट हा डेब्यू फोन असणार आहे. ह्याच्यामध्ये हॅसलब्लॅडची ब्रँडिंग आहे. 7000 mAh ची बॅटरी आहे. 1.5K रेझोल्युशनचा डिस्प्ले आणि ह्याचा सुद्धा कॅमेरा जबरदस्त असणार आहे. माहितीये 200+50+200 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तर मी म्हणेन X300 FE, Oppo Find X9s. कॅमेरा जर का महत्वाचा असेल तर या दोन फोन्स कडे तुम्ही नक्की बघू शकता. कॉम्पॅक्ट ओव्हरऑल पाहिजे असेल नंतर मी OnePlus 15S तुम्हाला रिकमेंड करेन. आणि जर का लॉंग टर्म यूज करायचं असेल, UI पाहिजे असेल, AI महत्वाचं असेल तर मी तुम्हाला S26 सजेस्ट करेन. ओव्हरऑल X17 सुद्धा चांगला आहे. म्हणजे Xiaomi 17 बरोबर, X नाही, Xiaomi 17 सुद्धा चांगला आहे. पण इतर जे फोन्स आहेत ना ते एक्साइटिंग आहेत माझ्या हिशोबाने. आणि म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या स्टार्टमध्ये सांगितलं, जर का तुम्ही आयफोन 16, 17, 70-80-90,000 मध्ये घेण्याचा विचार करत असेल ना, थांबा. कारण की हे जे फोन्स आहेत ना ते त्या तोडीचे नाही, त्याच्याही पुढचे आहेत. म्हणून डोंट मेक अ हेस्टी डिसिजन. बरं, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन साईज काय आहे? तुम्हाला कॉम्पॅक्ट फोन्स बद्दल काय वाटतं हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.